मीनाक्षीताई गुजराती डाळ आहे बरं का, त्याला उकळी आलेली ना आता उकळी आपण हे काढून ठेवूया. ठीक, काढून ठेवा. व्हेरी गुड. पुढची कृती काय आपली? आपली फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. बरं, त्याच्यासाठी आधी काय लागणार आहे? थोडंसं घी. झालं. पुरे इतकं? पुरे. तुपाच्या फोडणीसाठी आपण तूप त्या कढईमध्ये टाकलंय. पुढे काय लागणार आहे? आता मोहरी घ्या. मोहरी. बरं, मोहरी बरोबर फुटल्यानंतर आता पुढे काय करायचं? जिरं. जिरं भाजून नाही घेतलंय ना? पुरे. पुरे. ओके. पुढे मेथी दाणे. मेथीचे दाणे. पुढे काय लागणार आहे? लवंग आणि दालचिनी. बर. 2 लवंग आणि दालचिनी. म्हणजे खड्या मसाल्यातले बरेचसे पदार्थ आपण याच्यामध्ये घालतोय. जे काय आपण खडा मसाला म्हणून वापरतो ते सगळे. बस पुरे. बर. आता हिंग टाकायचा. बरं. आणि कढीपत्ता टाकून. हिंग इतका पुरे. बस. आणि कढीपत्ता. बर. आता लगेच फोडणी द्यायची. लगेच फोडणी द्यायची. खट्टी मिठी डाळला देऊया मग. हो द्या. बरं. खमंग वास सुटला. क्या बात है. झाली आता तयार? हो. भात आहे का? भात आहे ना? व्हेरी गुड. मी जरा माझ्या पोटाची तरतूद करतो, पण तुम्ही पटकन लिहून घ्या. खट्टी मिठी डाळ गुजराती डिश साठी लागणारं साहित्य आणि कृती. खट्टी मिठी तूर डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, किसलेलं आलं आणि कापलेली मिरची घालून शिजवलेली तूर डाळ, कढीपत्ता, आल्याचा ठेचा, कोथिंबीर, मेथीचे दाणे, जिरं, चिंचेचा कोळ, धणे जिरे पूड, दालचिनी, लवंगा, हिंग, हळद, मोहरी, गूळ आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शिजवलेली तूर डाळ घालून मिश्रण उकळवून घ्यावं. या मिश्रणामध्ये हळद, धणे जिरे पूड, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून ते पुन्हा उकळवून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, दालचिनी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणामध्ये घालून डिश सर्व्ह करावी.